नमस्कार मंडळी. तर आपल्या गवळऊ गोवंशाच्या प्रचार प्रसारासाठी आपण गाव कोणचं आहे तर आपण यांच्याशी डिटेल घेऊ. सर्वप्रथम हे कोणचं गाव येते? माझं पूर्ण नाव प्रज्वल प्रवीणरावजी साठे, राहणार हेटी भिवापूर, तालुका कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा. तर आपल्याकडे किती गोवंश आहे? आपल्याकडे कम से कम जवळपास आता 15 गोवंश आहे गवळूचे. हां. तर ते आता आपल्या सध्या इथं गोठ्यावर किती आहे? सध्या आपल्या इथं गोट्यावर 10 आहे. 10. तर ही गाय जी आपण आता बघत आहे, हे कसं काय तुमची कुठून आणलेली आहे की घरचीच आहे? नाही, हे गाय आम्ही बाहेरून आणली, बाहेरून आणलेली आहे. एका शेतकऱ्याकडून. हां. किती वेळ झालेली आहे हिचे? हे तिसऱ्यानी आहे. तिसरा वेळ झाला. आपल्या घरी किती वेळ झाली हिचे? आपल्या घरी 2 वेळ. दुधाला किती? हिचं दूध 8 लिटर आहे 2 टायमाचं. 8 लिटर. हो. आणि किती महिने समज 8 लिटर दूध देते सपोज? हे 6 महिने 6 महिने कंटिन्यू. आता सध्या कालवड आहे की गोराईचं कसं? हिचं गोर आहे. ए आय केलं आहे की म्हणजे याचं नैसर्गिक रत्न हे आहे. ए आय होतं. आणि ही दुसरी गाय आता ही कुठून आणलेली आहे आपण? फार्महून आणली आपण. जो पोहरा फार्म आहे. गोरा फार्म. हां हां हां. तर सध्या ही किती महिन्याची गाभण आहे? ही गाभण आता 5 महिन्याची गाभण असू शकते. 5 महिन्याची. हो. तर का हेच गाय आणली तुम्ही? अजून बऱ्याचशा गायी असेल तिथे? हिच्यामध्ये सगळी जे काही आहे आपल्याला म्हणजे दुधा वगैरे साठी चांगलं. असं हिच्यात काय कमी आहे असं वाटते तुम्हाला? म्हणजे त्या प्रकारचं आपण याच्यावर वासरू घेऊ. गवडवचं. हां, म्हणजे याच्यात काय कमी आहे? म्हणजे याच्यात मग कशा प्रकारचा तुम्ही वळू याच्यावर? थोडं हिचं जे नाक आहे हां. ते थोडं आतमध्ये दबलं आहे, ते हां. थोडं बाहेरून पाहिजे होतं. हां. आपण चांगला वळू लावल्या बाद म्हणजे हिच्यामध्ये चांगलं. तर सध्या आता तुम्ही किती वर्ष आहे तुमचं वय? माझं वय 20. मग का एवढ्या कमी वयात तुम्ही म्हणजे आता लोक दुधासाठी जर्सी पाळत आहे? हो तुमच्या इकडे काही जर्सी आहे? हो. हां. जर्सी आहे. आणि आपल्याला जर्सी हां पूर्ण नाहीशा करायच्या आहे हां हां. त्याच्या. तर का म्हणजे तुम्ही डबल आपला गवळू गोवंश हे करायचं, संगोपन गवळव करायचं? गोवंश म्हणजे आपल्यासाठी चांगला आहे. हं. दूध पिण्यासाठी किंवा आपल्या शेतीसाठी, शेती कामासाठी तिचं शेण, तिचं गोमित्र. हां हां. आता तुमच्याकडे जे खरांगण्याला प्रदर्शन झालं त्याच्यात ते तुमचा कोणता क्रमांक आला होता? कालवडीचा कालवडीला द्वितीय. द्वितीय क्रमांक. त्या कालवडीबद्दल आपण आता माहिती घेऊ. तर ही किती महिन्याची कारवड हे आहे? 16 महिन्याची कारोड आहे. हां. कपिला. आणि ही जी आता व्हिडिओमध्ये गाय बघू शकतो हो, हिचीच कारोड आहे ते. हिचीच कारवड आहे. हो. किती वेतातला कारवड आहे हे? हे कारोड दुसऱ्या वेतातलं. दुसऱ्या वेतातला. तर किती महिने आहे? महिने विचारलं का मी? 16. हो. हां. तर काय वाटते तुम्हाला, कसंही काय ही दुधाला किती दूध करायला पाहिजे हिनं पहिल्या वेताला? हिनं पहिल्या वेताला कम से कम 6 लिटर दूध करायला पाहिजे. 6 लिटर दूध हां. करायला पाहिजे पहिल्या वेताला. हां. मग तसं प्लसमध्ये होत जाईल. आता दुसऱ्या जे गाय आहे त्याच्या हे जे आता वासरू बघत आपण ते तुमच्याकडची मोठी गाय आहे हो. तिचं वासरू आहे. तिचं किती वासरू. महिन्याचं वासरू आहे? 2 महिन्याचं वासरू आहे. 2 महिन्यात. तर गोळ्याकडून म्हणजे झालेलं आहे ही की नैसर्गिक? नाही, यायचं आहे. यायचं आहे ते. तर किती म्हणजे कोणत्या याचा आहे तुम्हाला माहिती आहे का याचा? नाही, फक्त ए केलं आहे. कांडी वगैरे तुमच्याकडे नाही आहे त्याची? कांडी वगैरे नाही. हां. तर मग रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करा. याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे का दुधाचा? आणि म्हणजे आमचं कोणचं वासरू कोणत्या म्हणजे बुलपासून आलेलं आहे? तर मग त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते कांडीचे नंबर आहे, बुल कोणत्या ए होता त्याचं नोंद करणं आवश्यक आहे. कारण जर त्याच बुलच्या कालवडीवर जर दुसरा गोरा लागला नाही पाहिजे. हां, तोच जर त्या कालवडीवर लागला तर मग ते इनब्रीडिंग होऊन आपल्याकडे काहीतरी चांगल्या गोष्टी येण्यात अडथळा येईल. लवकर हे गाय आता आपण बघून राहिलो, हे कुठून आणली आहे तुम्ही? हे बाहेरून आणले. हां.
म्हणजे सध्या आपल्याकडे ज्या गाई होत्या हो. त्या सगळ्या आता जवळपास नवीन बाहेरून आणलेल्या नवीन, आहे. हा. म्हणजे याच्या आधी आपल्याकडे गवळाऊ गाई नव्हत्या. नाही. तर गवळाऊ. किती वर्षापासून आता गवळाऊ गाईच्या तुम्ही जे आहे नवीन आणत आहे? हे आता सुरुवातच आहे आपली. सुरुवात आहे. हो. तर या गाईला किती वेळ झालेला आहे? या गाईला कम से कम आता तिसरी चौथ्यानी असेल. तिसऱ्यांचं. आणि दुधाचा जर आपण विचार केला तर दूध किती देते? दूध हे 5 ते 6 लिटर देते 2 टायमा मिळून. 2 टाईम मिळून. आणि किती महिने 6 लिटर हे कंटिन्यू करते? कम से कम 5-6 महिने. 5-6 महिने. मग कमीवर होते. मग कमी होऊन जाते. आणि हीच हिची आपल्याकडे जे पहिलं वेत याच्या आधीचं वेत आहे, ही त्याचं वासरू आहे. तर हे तिकडूनच आलेलं होतं तिच्या पोटामध्ये. आणि आता तुम्ही समजा भविष्यात दुधाला आता कसं काय तुमचं रेट चांगला मिळत आहे की तुम्ही काही त्याच्यात नाराजी आहे तुमची? आता सध्याचा रेट म्हणजे मिळत नाही डेअरीवर. हां. किती आपला फॅट लागतो गवळाऊ गाईचा? गवळवचा 60-50. हां. तर मग त्या हिशोबाने किती रेट मिळत आहे तुम्हाला सध्या? कमी मिळत आहे. हां. तर मग काय याच्यात तुम्ही अजून आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी काय तुम्ही याच्यात हे करसान? काय तुमचा कशावर म्हणजे काय वासरं तयार करसान की काय अजून प्रोडक्ट वासर बनवा? तयार करायचे, प्रोडक्ट करायचं आपण दुधाचं. हां. जसं काही गवळव गायचं शुद्ध लोणी तूप आहे. हां हां. आता व्हिडिओमध्ये आपण हा वळू बघत आहे, किती वयाचा आहे? हा 2 वर्षाचा. 2 वर्षाचा. हम्म. कुठून आणलेला हा समजा? बाहेरून आणला आहे. बाहेर गावून आणला. काय तुम्हाला गरज वाटली या वळू आणायची? चांगला आहे गवळवचा वळू, प्युअर गवळवचा. हां हां हां. त्याच्यानं आपल्याकडे चांगले वासर सुटतात. हां. याच्या आई वगैरेचे रेकॉर्ड बघितलं आहे का आपण? तसंच आणलेलं आहे. तर याच्यानंतर आपण याच गोऱ्यापासून सर्व्हिस घेणार आहोत. तुमच्याजवळची चौथी गाय बघत आहोत. तर हिची काय डिटेल आहे? ती डिटेल आता गाभण आहे सध्या. गाभण आहे. किती वेत झाले हिचे? तिचे 3 वेत झाले. 3 वेत. तर 3 वेतात आपण कसं कोणचं हे केलं होतं की हे होतं? वळू होता. तर 3ही वेळा वळूच होता. हो. आता किती वासरे आपल्याजवळ आईचे? तिचे 2. 2 वासरे आहे. हो. हे जे आईचं पहिल्या वेतातलं वासरू हो. आहे, तर किती वर्षाचा आहे आता जवळपास? हे 2 वर्षात 2-2.5 वर्षाचं आहे. 2-2.5 वर्षाचा. कैची मारली झाली. कोणत्या गोऱ्यापासून झालेलं होते? हे ते गुरुपासून. तर हे जे आहे त्या गायचं दुसऱ्या वेतातलं. दुसऱ्या वेतात. हे कोणत्या गोऱ्यापासून झालेलं आहे? गुरुच. हे पण गुरुपासून. जेवढा